श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला या जगात कोणीच नाही, आपल्यावर प्रेम करणारा कोणीच नाही, आपल्याला समजून घेणारा कोणीच नाही, आपल्या व्यथा जाणणारा कोणी नाही, आपलं दुःख दूर करणारा कोणी नाही. परंतु हे तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण तुमचा जर खरंच देवावर विश्वास आहे, तुम्ही खरंच देवाला मानता, देवाची भक्ती करता, तर मग स्वतःला एकटं का समजता? भगवंत तुमच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही तुमचं कार्य चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा. जशी भक्ती करत आहात तशी चांगल्या पद्धतीने करा. भगवंत तुमच्याकडे एक दिवस नक्कीच आशीर्वाद घेऊन येतील. देवाची प्रार्थना कधीच वाया जाणार नाही किंवा त्या गोष्टीचा तुम्हाला तोटा देखील होणार नाही. झालं तर तुम्हाला फायदा होईल. कारण भगवंताची केलेली भक्ती आणि सेवा ही कधीच वाया जात नाही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळा, तू हे ऐकायला हवं, कारण तुझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आपण जे कोणी आपल्याला 4 चांगल्या गोष्टी सांगत असतो, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तीच आपली सर्वात मोठी चूक होत असते. कारण आपण बघत आहोत की चुकीची माहिती सांगणारे अनेक जण आहेत आणि ते काय करतंय, चुकीची माहिती ही तेल मीठ लावून चांगल्या प्रकारे परतून सांगतात आणि त्यावर आपल्याला विश्वास बसतो. परंतु हा विश्वास तुमचा बसला तर ते तुम्हाला आणखी काही ना काही चुकीचं सांगतात, चुकीचे भरवतात आणि आपल्या धर्मावर गदा आणली जाते. ही चुकीची माहिती तुम्ही ऐकायलाच नको आहे. तुम्ही ऐकायलाच असेल तर स्वामीबद्दल 4 चांगल्या गोष्टी ऐका. स्वामीबद्दल 4 चांगल्या भक्तिमय गोष्टी ऐका ना की चुकीचे उपाय, ना की चुकीची माहिती ऐका. तुम्ही या सर्व गोष्टी आजच सोडून द्यायला हवेत. कारण जे चांगले आहेत त्याचं नक्कीच स्वीकार करा, परंतु जे चुकीचं आहे त्याचा त्याग करा. हेच भगवंत आपल्याला शिकवतात. ज्या प्रकारे महाभारतामध्ये आपल्या अर्जुनाने कृष्णाचं मार्गदर्शन घेतलं, तसेच कृष्ण सांगत होते तसेच अर्जुन करत होते. कारण श्रीकृष्ण साक्षात भगवंत होते. त्यांना माहीत होतं की अशा प्रकारे वागल्याने काय होणार आहे आणि तशा प्रकारे वागल्याने काय होणार आहे. त्यांनी कधीच चुकीच्या गोष्टीचा स्वीकार केला नाही. त्याने अर्जुनाला प्रत्येक गोष्टी योग्य आणि धार्मिक गोष्टी शिकवल्या आणि त्याचा फायदा युद्धामध्ये त्यांना झाला. त्याच प्रकारे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगणारा मार्गदर्शक आपल्या जीवनात हवाच, जो आपल्याला वाईट मार्गावर जाण्यासाठी न सांगता आपल्याला चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी सांगेल. मी आपल्याला हे कधी सांगत नाही की तुम्ही हा उपाय करा आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये खूप सारे पैसे येतील किंवा तुम्हाला या कारणातून पैसे भेटतील किंवा त्या कारणातून पैसे भेटतील. कारण जोपर्यंत आपण कष्ट करत नाही, मेहनत करत नाही, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टीचा, कोणत्याच उपायाचा फायदा होणार नाही. कारण भगवंत ही तेव्हाच मदत करतात जेव्हा आपण प्रयत्न करतो. जर सुरुवात आपण केलीच नाही तर भगवंती आपल्याकडे पाठ फिरवतात. म्हणून तुमच्या अंगात असणारा आळशीपणा अगोदर दूर करा. आपल्याला सवय लागली आहे, लोक काहीतरी चुकीचं सांगतात, पण ते ऐकतो आणि सर्व काही मान्य करतो आणि त्याचा आपल्याला थोडासुद्धा फायदा होत नाही. परंतु ते सांगायचं, ते आपण काय सांगतोय हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ते जर तुम्हाला तेल मीठ लावून सांगत असतील तर ते खोटे आहे की खरं आहे याचा एकदा तुम्ही पडताळणी करायला हवं. देव म्हणतात, बाळा, तू जर अशा प्रकारे चुकीची माहिती ऐकत राहिलास तर तुला जीवनात पुढे काहीच फायदा होणार नाही. देव म्हणतात, अरे बाळा, चुकीची माहिती ऐकू नकोस किंवा बघू नकोस, आपल्या डोळ्यांनी वाईट पाहू नकोस, कानांनी वाईट ऐकू नकोस आणि तोंडाने वाईट बोलू नकोस. या सर्व नियमाचे पालन तुला करावेच लागेल. काही गोष्टी
चुकून होत असतात, परंतु वारंवार जर त्या गोष्टी आपण करत असून तर त्याचा उलट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. कधी कधी माणूस देखील चुकतोच, परमेश्वरही कधी कधी चुकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी मुद्दाम केलं. तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही अजूनही तुमचे निर्णय बदलू शकता. तुम्ही आताही तुमचा मार्ग बदलू शकता. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अशा माणसापासून सावध व्हा. कधी कधी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही म्हणून तुमचा मार्ग चुकतो, परंतु मार्ग चुकला म्हणजे आयुष्य संपलं असं अजिबात नाही. मार्ग चुकला असेल तर मार्ग सुधारण्याची वेळ अजूनही तुमच्याकडे आहे. तुमच्याही जीवनात चमत्कार होईल. देव तुमच्यावरही प्रसन्न होतील, तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. फक्त तुम्ही चुकीचे मार्ग सोडा आणि चुकीचे मार्ग बंद करा. कधी कधी आपल्याकडून खूप साऱ्या चुका होतात, तरी सर्व काही चुकांना देव माफ करतील. घाबरू नका, भगवंत तुमच्या पाठीशी आहे. फक्त आपला मार्ग नक्की बदला. जे कोणीही करू शकत नाही ते भगवंत करतील. दयेचा महासागर म्हणजे भगवंत, चुकीचा माफी देणारे भगवंत, आपल्याला सांभाळून घेणारे भगवंत, आपल्या आईसारखी माया करणारे भगवंत, आपल्या प्रत्येक गोष्टीत आपली मदत करणारे भगवंत. आणि या भगवंताच्या नावावर आज काही लोकांनी बाजार मांडला आहे. भगवंताचे नाव घेऊन आपल्याला फसवतात, आपल्या चुकीचे उपाय सांगतात आणि आपण ते करत असतो आणि त्याचा उलट आपल्याला फायदा न होता तोटा होत असतो. आणि हे सर्व आपल्याला समजत नाही, कारण आपल्याला सांगणारच कोणी नाही. जे काही सांगणार आहेत सर्व चुकीचे सांगणार आहेत आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रगतीकडे न जाता दुर्गतीकडे जात आहे. हे सर्व शोकांतिका आहे. आपण स्वामी भक्त आहात. जर तुम्हाला याबद्दल आणखी पडताळणी करायची असेल तर आपल्या जवळच्या स्वामी केंद्रात एक दिवस नक्की भेट द्या. तेथे असणाऱ्या काही भक्तांना याबद्दल माहिती नक्की विचारा. येथील भक्त देखील तुम्हाला सांगतील की तुमच्या पद्धतीने तुम्हाला करता येईल तशी साधी भोळी भक्ती जरी तुम्ही केली तरी भगवंती स्वीकारतात. भगवंताकडे तुमच्यासाठी खूप काही देणे आहे, परंतु तुम्ही त्यासाठी प्राप्त व्हायला हवेत. तुम्ही एकदा त्यासाठी पात्र झाले की भगवंत तुम्हाला भरभरून देतील. तुम्हाला काय मागावे हे सुद्धा समजणार एवढे सारे येईल की तुम्हाला काही मागण्यासाठी काही बोलणार देखील नाही. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. विश्वासाने जग जिंकता येते. विश्वासाने परमेश्वराला जिंकता येतो. म्हणून परमेश्वराचं मन जिंकण्यासाठी तुम्हाला विश्वासाची गरज आहे, मेहनतीची गरज आहे, प्रयत्नाची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही, विश्वास आणि श्रद्धेने भगवंताची सेवा करत नाही, तोपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला अशक्य वाटेल. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जरी तुम्हाला संकट अडवला तरी भगवंत तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि तुमचा संकट दूर करतील. तुमचाही विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. कारण भगवंता एवढा दयावान भगवंत, एवढे हुशार भगवंता, एवढे महानुभव या जगात कोणीच नाही. त्यामुळेच ही आहे या दुनियेत, त्यामुळेच आपण आहोत. त्याच्या प्रत्येक कार्याला आपला सलाम असेल आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आपला विश्वास असेल. फक्त लोकांनी सांगितलेल्या चुकीच्या उपायाचा आधार घेऊन त्याची भक्ती मात्र तुम्ही करू नका. तुमच्या मनाला जिथून शांतता मिळते, जिथे चांगलं वाटतं अशा ठिकाणी चांगले आणि योग्यरित्या भक्ती सेवा करा. देव कधी तुमच्यावर नाराज होणार नाही आणि रागवणार देखील नाही. अशा साध्या भोळ्या भक्ताचा देव नक्कीच स्वीकार करतील आणि तुम्हाला योग्य तो चमत्कार नक्की दाखवतील. जे काही होत आहे तुमच्या भल्यासाठी होत आहे, तुमच्या चांगल्यासाठी होत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहा. कारण जे चांगलं वाटत असेल किंवा जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते तुम्ही ऐकायलाच हवं. कधी कधी आपल्याला चांगल्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो आणि वाईट गोष्टीचा स्वीकार करतो आणि इथेच आपली सर्वात मोठी चूक होती. ही चूक आपल्याला स्वीकारायची आहे आणि आमचा
हाच हेतू आहे की सर्व भक्तांना योग्य मार्गावर पाठवावा, त्यांना योग्य मार्गदर्शन करावा. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोज असेच मार्गदर्शक व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.